कन्नड तालुक्यातील विकास महर्षी रायभान जाधव विकास पॅनलच्या आघाडी व पंचायत समिती चिंचोली लिंबाची गणाचे अधिकृत उमेदवार सौ सीताबाई तुकाराम वानखेडे यांच्या प्रचाराला शुभारंभ झाला आहे। सदरील कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। चिंचोली येथील जगदंबा मातेच्या मंदिरासमोर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। बोला कार्यक्रम आहे कशासाठी आलो तुम्ही? जिल्हा परिषद निवडणूक 2026 निवडणूक निमित्तानं विकास महर्षी रायभानजी भाऊ जाधव विकास आघाडीचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार गजानन रामदास गवळी लोहगावकर आणि त्यांच्यासोबत पंचायत समिती चिंचोली लिंबाजी गणाच्या श्रीमती सीताबाई तुकाराम भाऊ वानखेडे या पंचायत समिती गणातून उभे असून त्यांची निशाणी शिलाई मशीन आहे आणि जिल्हा परिषद सदस्य गजानन भाऊ गवळी यांची निशाणी ट्रॅक्टर आहे। हे दोन्ही नेते गरीब दुबळ्यासाठी प्रयत्न करणारे असून सर्व त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडून देण्यात यावं असे मी सर्वांना आज या जगदंबा मातेच्या प्रांगणामध्ये नारळ फोडून प्रचारासाठी सुरुवात झालेली आहे। मी सर्वांना अशी विनंती करतो की अहोरात्र झटणारे हे दोन्ही बी तुकाराम भाऊ वानखेडे आणि गजानन भाऊ गवळी हे नेहमी फोनवर अहोरात्र रात्रंदिवस उभं राहतात। कोणाचे डीपीचे कामं असो, कोणाचे घरकुलाचे कामं असो, विहिरीचे असो, मनोरोगाचे असो, हे सर्व कामं करण्यासाठी तत्पर फोन उचलून त्यांचे गरीब दुबळ्याचे काम करण्यास सहकार्य करतात। म्हणून मी या चिंचोली गटातून गजानन भाऊ गवळी यांना आणि सीताबाई तुकाराम वानखेडे यांना पंचायत समिती गणातून निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जोपर्यंत मी जिवंत आहे तसं मला एका माणसानं सांगितलं की वानखेडे साहेब, वानखेडे भाऊ तुमचं तलाव आला की आपलं राशन दुकान आलं तेव्हापासून इकडचं धान्य इकडे होत नाही, पण आम्हाला 1 किलो धान्य एका गावामध्ये सांगितलं का कमी भेटतं। मी मोबाईल काढला आणि लगेच कलेक्टर साहेबांना फोन लावतो। 2 माणसं आले, त्यानं माझा हात दाबला किंवा एक माणूसच याच्याकडून 1 किलोचं सांगतो पण बी 10 किलो याच्याकडून खातो, त्याच्यामुळं मी ती बातमी काही दिली नाही। तसंच बरेचसे लोक चिंचोलीचे माझे काकासारखे, पोलीस पाटलासारखे बरेच लोकांना मला सांगितलं, रामदास मामासारखे, की बा तुम्ही भाजपचे तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत संबंध आहे। खरोखर माझे संबंध आज बी आहे। माझं तिकीट कोण्या मंत्र्यानं, कोण्या आमदारानं, कोण्या खासदारानं भरतसिंग राजपूत जे भाजपचं इथे युती झाली होती आणि त्या युतीमध्ये अतुल साळवे साहेब मंत्री, भागवतजी कराड साहेब, केनेकर आमदार साहेब, मी त्यांच्या शेजारी बसलेलो होतो। मुख्यमंत्री साहेबाचा आणि शिंदे साहेबाचा वरून आदेश होता की भाजपचा आपल्याला युती करणं फार जरुरी, शिंदे गटाची राष्ट्रवादी गटाची युती करणं जरुरी। त्याच्यामुळं संध्याकाळी 5 वाजता त्याने सांगितले की तुकाराम वानखेडे की तुम्ही तुमच्या कामाला लागा, आम्ही तुमच्या मनापासून भाजप सरकार, शिंदे गट सगळे माझ्या तुमच्या आशीर्वादानं पाठीमागं आहे। माझं तिकीट वरून काटलं नाही, माझं तिकीट भारत बोनं काटाचं कारण झालं की चिंचोलीमध्ये जे 5000 मतदान आहे आणि ओपन मराठा जर महिला घेतली तर मराठा लोकांचं मतदान भारत बोला मिळेल असं म्हणून करतं। कोणाचे जर गैरसमज असेल, मी आजही तुमच्या समोर दिल्लीचे मंत्री असो, मुंबईचे मंत्री असो, कलेक्टर तहसीलदार असो, आताही फोन लावू शकतो। मला भाजपचा नाही, मला सगळ्या पक्षाचा मनापासून आशीर्वाद आहे, पण भ्रष्टाचार 5 वर्ष मी उधळणार नाही। जेवढा या माझ्या जाहीरनामा पंचायत समिती आहे, मनापासून तुमचे कोणतेही काम मी आज बी फोनवर करतो। कोणाचंही काम असो मी अर्जंट डायरेक्ट काम करतो। मी राजकारणी मतदान पुरता मी चॉकलेट देणारा माणूस नाही आहे। तुमची जर खरोखर 5 वर्ष सेवा करायची मला जर संधी दिली तर संधीचं मी 100% सेवा करीन। निशाणी आहे शिलाई मशीन, 6 नंबरचं बटन, सगळ्यांनी मला बहुमतानं जय करा। बोला।